रीडिंग शिवलीलामृत अध्याय 10। श्री गणेशाय नमः। काम गज विदारक पंचानना, क्रोध जलद विध्वंस प्रभंजना, मदत महारका चंड कीरणा, चंद्रशेखरा वृषभध्वजा, मत्सर दुर्धरा विपिन दहना, दंभ नगच्छेदका सहस्त्र नयना, अहंकार अंधकार सूरमर्दना, धर्मवर्धना भालनेत्रा, आनंद कैलास नगविहारा, निगमागम वंद्या सुहास्य वक्रा, दक्ष मखदलना आनंद समुद्रा, ब्रह्मानंदा दयानिधे। नवमा अध्यायाचे अंती उद्धरिला शबरसिंह केत नृपती, यावरी सुत शौनकादिका प्रती, नैमिषारण्यी सांगत, आनर्त देशी वास्तव्य करीत, एक द्विज नामे देवरथ, वेद्याधयनी शास्त्ररथ, पंडित आणि वंशज होय, त्याची कन्या चातुर्य खाणी, शारदा नामे कमलनयनी, जिचे स्वरूप देखोनी जन होती तटस्थ, तवते झाली 12 वर्षी, पित्याने लग्न करुनी संभ्रमेसी, पद्मनाभ द्विजासी, देता झाला विधियुक्त, तोही परम अधित ब्राह्मण, सभाग्य आणि वेद संपन्न, जयाची विद्या पाहोन, राजे होती तटस्थ, लग्न सोहळा जाहलियावरी, काही दिवस होता श्वशुर घरी, सायंकाळी नदी तीरी, संध्यावदनासी तो गेला, परतोन येता अंधार, पायास झोंबला दुर्धर विखार, तेथेच पडिले कलेवर, नगरात हाक जाहली, माता पित्या समवेत, शारदा धावोनी आली तेथ, गतप्राण देखोनी प्राणनाथ, शरीर घालित धरणीवरी, म्हणे विद्याधनाचे सतेज, आजी बुडाले माझे जहाज, वोस पडली सेज, बोले गुज कोणासी, माझे बुडाले भांडार, सर्परूपेवरी पडला तस्कर, दग्ध झाली आभरणे समग्र, म्हणोनी टाकी तोडोनिया, देखोनी शारदेची करुणा, अश्रू आले जनाचिया नयना, म्हणती आहा पशुपते भाललोचना, हे आता करील काय, मग त्या विप्राचे करुणी दहन, माता पिता बंधू आप्तजन, शारदेशी संगे घेऊन, सदना प्रती गेले ते, कित्येक दिवस झालियावरी, घरची कार्यास गेली बाहेरी, शारदा एकली मंदिरी, तव एक अपूर्व वर्तले, नैध्रुव नामे ऋषीश्वर, वृद्ध तपस्वी गेले नेत्र, शिष्य हाती धरोनी पवित्र, सदना आला शारदेच्या, शारदा आसन देवनी सत्वर, पूजन करोनी करी नमस्कार, नैध्रुव म्हणे सौभाग्य वाढो अपार, हो तुझ पुत्र वेद वक्ता, विप्रास न दिसे केवळ अंध, अमोघ वदला आशीर्वाद, हासोनी शारदा करी खेद, शोक करी दुःख भरे, म्हणे हे अघटित घडे केली पूर्ण, सांगितले पूर्व वर्तमान, नैध्रुव म्हणे माझे वचन, असत्य नोहे कल्पांती, माझे जीवे बाहेर आले, ते माघारे न सरे कदा काळे, माझे तपानुष्ठान वेगळे, अघटित तेच घडवीन, घरची बाहेरुनी आली त्वरित, माता पिता बंधू समस्त, समूळ कळला वृत्तांत, म्हणती विपरीत केवी घडे, ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र, क्षणे रंकासा करी सहस्त्र नेत्र, शापेन लागता क्षणमात्र, कुळासहित संहारित, शाप बळेची विशेष, सर्प केला राजा नहुष, यादव कुळ निशेष, भस्म झाले ब्रह्मशापे, ब्राह्मणी शोभोनी निर्धारी, शुक्राची संपत्ती घातली सागरी, ब्रह्मशापे मुरारी, अंब ऋषीचे जन्म घेत, विधी हरिहर चित्ती, ब्रह्मशापाचे भय वाहती,
विप्रशापे राव परीक्षिती भस्म झाला क्षणार्धे. जमदग्नीचा क्रोध परम चौघे पुत्र केले भस्म. स्त्रिया असता पांडुराज सप्तम भोग नाही सर्वदा. विप्रशापाची नवलगती 60 सहस्र सागर जळती. कुबेर पुत्र वृक्ष होती नारद शापे करोनिया. कृष्णा सहित यादव कुळ ब्रह्मशापे भस्म झाले सकळ. दंडका ऐसा नृपाळ क्षणमात्रे दग्ध केला. ब्रह्मशाप परमदृढ मृगराज केला सरळ. धराधर शत्रू बळ प्रचंड सहस्र भगे त्या अंगी. क्षयरोगी केला अत्री नंदन मेदिनी वसनाचे केले आचमन. शाप देवोनी सूर्यनंदन दासी पुत्र केला पै. पाषाणाचे करीती देव रंकाचेही करीती राव. मंत्राक्षता टाकिता नवपल्लव कोरड्या काष्टा फुटेल की. ब्राह्मण थोर त्रिजगती हे ब्रह्मांड मोडोनी पुन्हा घडती. यावरी नैध्रुव तिये प्रती बोलता झाला ते ऐका. म्हणे एके शारदे यथार्थ तू धरी उमा महेश व्रत. षडक्षर मंत्र विधियुक्त नित्य जप करावा. म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण तवरी मी येथेची राहीन. मग त्याच्या अंगणात मठ करून राहता झाला नैध्रुव तो. म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी करावा जाण चैत्र मासी. अथवा मार्गशीर्षेसी शुक्ल पक्षी करावा. पाहोनी सुमुहूर्त सोमवार अष्टमी चतुर्दशी परिकर. पूजावा उमा महेश्वर एक संवत्सर नेमेसी. गुरुवचन शारदा ऐकोन तैसेची करी न पडे न्यून. नैध्रुव गुरुपासून षडक्षर मंत्र घेतला. दिव्य शिवमंदिर करून वरी दिधले शुभ्र वितान. 4 स्तंभ शोभायमान नाना फळे शोभताती. अष्टगंधे सुवास सुमने भूमी शोधुनी रंगमाळा आस्तरणे. 16 वर्ण यंत्र करणे अष्टदळे तया माझी. तया माझी चतुर्दळ त्यावरी घालोनी तांदूळ. वरी घट स्थापुनी अढळ शोभा भौत आणिजे. उमा महेश प्रतिमा दोन्ही स्थापिजे सुवर्णाच्या करोनी. मग एक निष्ठा धरुनी षोडशोपचारी पूजिजे. यथा सांग ब्राह्मण संतर्पण सुवासिनी पूजिजे प्रीती करून. षडस्र चतुर्विध अन्न द्यावे भोजन तृप्तीवरी. पुराण श्रवण कीर्तन येणेची करावे जागरण. गुरुवचनी विश्वास पूर्ण धरुनी वर्तणे सर्वदा. कुंदे दुर्वण केवळ कर्पूर गौर पयफेन धवल. ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ रजत वर्ण निर्मळ जो. सूर्यकोटी समतेज विरजित शुभ्र आभरणी भूषित. जगदानंद कंद गुणातीत स्वरधुनी विराजित मस्तकी. शुभ्र जटा मुकुट मंडित सर्पमणियुक्त विराजित. किशोर चंद्र भाळी मिरवत भस्म चर्चित शुभ्र दिसे. उन्मिलित भाललोचन केयुरा गद शुभ्र विरकंकण. मुंडमाळा शोभायमान दिसती लोचन सूर्ये दुवत. दिव्य गरुड पाचूहुनी वरिष्ठ विराजमान दिसे नीलकंठ. दशभुज आयुधे सघट झळकती प्रळय चपळे ऐसी. खट्वांग त्रिशूळ कपाल डमरू अंकुश पाश घंटा नागधरू. पिनाक पाशुपत कमल तेजाकारू शुभ्र वर्ण आयुधे. शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्मवसन शुभ्र स्फटिक वर्ण गजाजीन. मणिमय शुभ्र सिंहासन नाना रत्ने विराजित. कैलासगिरी शुभ्र वर्ण वरी मंडप शुभ्र सहस्र योजन. स्तंभ विरहित सहस्र किरण गगनी जेवी प्रकाशे पै. ऐरावताहुनी विशाळ शुभ्र पुढे शोभे नंदिकेश्वर. मणिमय कुंडले सुंदर शेष तक्षक झळकती.
ब्रह्मानंद सुखमुरोन ओतिले शिवस्वरूप सगुण. आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी आणित. बाला तन्वंगी सुंदर विराजमान चंद्रशेखर. चतुर्भुज पाशांकुशधर गदा पद्मयुक्त जे. सूरतरु सुमनमाळा युक्त मल्लिका बकुळमळी विराजित. इभमुक्तावंतस डोलत शोभा अद्भुत कोणवर्णी. हरिमध्या भुजंग वेणी जलज वदना आकर्ण नयनी. द्वादशादित्य शोभा जगनी कांचीवरी झळकतसे. मागे स्त्रिया वर्णिल्या बहुत निस्सीम रूप लक्षणयुक्त. ओवाळुनी टाकाव्या समस्त जिच्या पादांगुष्ठावरुनी. कोटी मन्मथ शोभा साजिरी त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी. ब्रह्मांड फोडो नियावरी आंगीचा सुवास धावत. पदमुद्रा जेथे उमटती तेथे आरक्त कमळे उगवती. द्विजपंक्तीचा रंग पडता शिती खडे होती दिव्यमणी. या ब्रह्मांड मंडपात देख ऐसे स्वरूप नाही आणिक. शशी मित्र द्विमुख जिच्या तेजे शोभती. विधिशक्रादी बाळे अज्ञान स्नेहे निजगर्भी करी पाळण. समस्त त्रिभुवन लावण्य ओतिले स्वरूप देवीचे. विशाल ताटके प्रभाघन ओतिली शशीमित्र तेज गाळून. गंडस्थळी प्रभा पूर्ण पडली झळके अत्यंत. बिंबाधर अतिरिक्त नासिकींचे वरी डोलता मुक्त. प्रवाळची केवळ भासत तेज अमित न वर्णवे. नेत्रांजन प्रभा पडली मुक्त शिरी तो गुंजे ऐसे दिसे क्षणभरी. जगन्माता हास्य करी तो रंग दिसे शुभ्र मागुती. ओळीने बैसल्या हंस पंक्ती तैसे द्विज हासता झळकती. मुक्त शुभ्र वर्ण मागुती हैमवतीचे झळकती. दंतपंक्ती शुभ्र अत्यंत अधर प्रभेने आरक्त भासत. डाळिंब बीज पक्क शोभत शणैक तैसे दिसती. कंठीचे मुक्ताहार संपूर्ण दिसती इंद्र निळा समान. श्यामलांग प्रभा दैदिप्यमान मुक्ता माझी बिंबली. कमंडलू तेजस्वी सुंदर तेवी विश्व जननीचे पयोधर. कुमार आणि इभवक्र जातील अमृत प्राशिती. प्रलय चपळा गाळोनी समग्र रंगविले वाटे देवीचे अंबर. मुक्तालग कंचुकी प्रभाकर बाहुभूषणे झळकती. इंद्र नील कील वर्णी लीलावेश धारिणी. भक्तानुग्रहकारिणी प्रलय रूपिणी आदी माता. आदी पुरुषाची ज्ञान कळा घडी मोडी ब्रह्मांड माळा. जिचे स्वरूप पाहता डोळा जाशु निळाधणी न पुढे. कृत्तिका पुंज झळके गगनी तैसे जलज घोष डोलती करणी. अरुण संध्या रागा उणे आणि कुंकुम रेखा आरक्तपणे. विश्वप्रलयी शिवसगुणपण टाकोनी होता तत्काळ निर्गुण. परीतीचे सौभाग्य गहन ताटक कुंकुम महिमा हा. दोन वेळा वरिले कर्पूर गौरा भवानीने लाविला कपाळी बिजवरा. तांबूल रेखांकित वदन चंद्रा अपार कवी वर्णिती. प्रयागी त्रिवेणी जैसी अंबेची वेणी शोभे तैसी. कृष्ण वर्ण कुर्ळ निश्चयेसी आदित्य नंदिनी होयते. शुभ्रहार गुंफिला दिव्य सुमनी तेची ब्रह्मांडा वरुणी स्वर्धुनी. माझी आरक्त पुष्पे दिसती नयनी पद्मज नंदिनी गुप्तते. मुदराखडी मच्छ कच्छादी अलंकार हे प्रयागी तळपती जलचर. केशाग्री गुच्छ विशाळ थोर सागराकार शोभती. काय ब्रह्मांडे गुंफिली सकळ तेची डोलत मोहन माळ. जीवशिव दोन्ही तेजाळ
आवरोनी धरिले दोन पक्षी, अक्षय सौभाग्य नवे खंडन, म्हणून वज्रचूडे मंडित करजाण, दशांगुळी मुद्रिका बंधू जनार्दन, दशावतार नटलासे, पायी नुपुरे पैंजण, गर्जता शिवसमाधी विसरून, पाहे मुखचंद्र सावधान, नेत्र चकोरे करोनिया, भक्त जे का एकनिष्ठ, पायी दोल्हारे जोडवी अनुवट, ऐसे स्वरूप वरिष्ठ, शारदा ध्यात ब्रह्मानंदे, ऐसे एक संवत्सर पर्यंत, आचरली उमा महेश व्रत, नैध्रुव उद्यापन करवित, यथाविधी प्रमाणे, 11 शते दंपत्ये, वस्त्र अलंकार दक्षिणायुक्त, पूजोनी शारदा हर्षभरित, तवरवी अस्त पावला, जप ध्यान कीर्तन करीत, शारदा गुरुजवळी बैसत, अर्धयामिनी झालिया अकस्मात, भवानी तेथे प्रगटली, असंभाव्य तेज देखोनी, नैध्रुवासी नेत्र आले तेच क्षणी, नैध्रुव शारदा लागती चरणी, प्रेम भावे करुनिया, देवीचे करीती स्तवन, उभे ठाकती कर जोडून, परी त्या दोघा वाचून, आणिक कोणी न देखती, जय जय भवानी जगदंबे, मूळ प्रकृती प्रणव स्वयंभे, ब्रह्मानंद पददायिनी सर्वारंभे, चिद्विलासिनी तू माये, धराधरेंद्र नंदिनी, सौभाग्य सरिते हेरंब जननी, भक्त हृदय अरविंद चिन्मय खाणी, वेद पुराणी वंद्य तू, तुझिये कृपे निश्चिती, गर्भांदासी नेत्र येती, मागे सांडुनी पवनगती, पांगुळ धावती कृपे तुझ्या, मुके होतील वाचाळ, मूर्ख पंडित होय तात्काळ, रत्ने होती सिकता हरळ, गारा होती चिंतामणी, भवयहारके भवानी, भक्त पाळके मनोलासिनी, वेद माते द्विजजन रंजनी, वेधले ध्यानी ब्रह्मादिक, त्रिपुर सुंदरी त्रिभुवन जननी, दोष त्रयहारके त्रिताप शमनी, त्रिकाळ जे सादर तव ध्यानी, त्रिदेह विरहित ते, शिवमानस सरोवर मराळिके, जय जय विज्ञान चंपक कळिके, सकळ ऐश्वर्य कल्याणदायके, सर्व व्यापके मृडानी, ऐसे ऐकता सुप्रसन्न, देवी म्हणे माग वरदान, नैध्रुवे वृत्तांत मुळीहून, शारदेचा सांगितला, मम मुखातूनी वचन आले, ते अंबे पाहिजे सत्य केले, तुवा जरी मनी धरिले, तरी काय एक न करिसी, यावरी शिवजाया बोले वचना, हे शारदा पूर्वी शुभानना, द्रविड देशी विप्रकन्या, नाम भामिनी इयेचे, इच्या भ्रतारासी स्त्रिया दोघी जणी, ही धाकुटी प्रिया मृदुभाषिणी, इणे वरवश करोनी, वडील कामिनी बिघडविली, शेजारी एक जार होता, तो इस बहुत दिवस जपत असता, एकांत पाहोन इच्या हाता, धरिता झाला दुर्बुद्धी, इणे नेत्र करोनी आरक्त, झिटकाविला तो जार पतित, मग तो होवोनी खेदयुक्त, गृहासी गेला दुरात्मा, इसे त्यासी लागले ध्यान, सुरत आलिंगन आठवण, इच्या ध्यासे करून, तो जार मृत्यू पावला, इस विधवा हो म्हणून, इच्या सवतीने शापिले दारुण, मग तीही पावली मरण, इच्या दुःखे करुनिया, मग हेही काळे मृत्यू पावली, तेची शारदा हे जन्मली, पूर्वीच्या जारे इसवरिली, ये जन्मी जाण निर्धारे, तोची पद्मनाभ ब्राह्मण, गेला इसी दावा साधून, इचा पूर्वजन्मीचा भ्रतार जाण, द्रविड देशी आहे आता, 360 योजन, येथोनी दूर आहे ब्राह्मण, श्रीहीन इचे स्वरूप आठवून, तळमळीत सर्वदा,
तोईस स्वप्नामध्ये नित्य येवोन, भोग देईल प्रीती करून, जागृती हुनी विशेष जाण, सुख होईल येते, ऐसे लोटता बहुत दिवस, पुत्र एक होईल शारदेस, शारदानंदन नाम तयास, लोकी विख्यात जाणपा, इस नित्य भोगी होईल जो हरिक, तैसाच विप्र पावेल सुख, स्वप्नानंदे विशेष देख, तृप्ती होईल निर्धारे, ऐसे तयासे सांगोन, अंबा पावली अंतर्धान, त्यावरी शारदा नित्य स्वप्न, देखती झाली तैसेची, तवती झाली गरोधर, जननिंदा करीती समग्र, दीर भावे सासू श्वशुर, आप्त सोयरे सर्व आले, देवीचे करणे अघटित, खदखदा जन हासत, म्हणती हे केवी घडे विपरीत, अंबा इस भेटली कधी, एक म्हणती कर्ण नासिक छेदून, बाहेर घाला खरा रोहण करून, तो आकाशवाणी बोले गरजोन, सत्य गर्भ शारदेचा, जन परम अमंगळ, म्हणती हे कापट्यवाणी सकळ, त्यात एक वृद्ध होता पुण्यशीळ, वदता झाला ते ऐका, ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र, अघटित घडवी निर्धार, स्तंभे विण धरिले अंबर, कुंभिनी तरे जळावरी, ग्रहगण भगणे विदू मित्र, यास आहे कोणाचा आधार, सर्व देही व्यापक परमेश्वर, परिशोधिता ठाई न पडे, परस्परे पंचभूतांसी वैर, ती एक रूपे चालती कौतुक थोर, जननी गर्भी जीव समग्र, रक्षितो कैसा पहाहो, काय एक न करी जगन्नाथ, राजा पूर्वी युपकेत, त्याचे जळी पडले रेत, ते जळ प्राशित वेश्या एक, तितुकेनी झाली ते गर्भिणी, पुत्र प्रसवली उत्तम गुणी, विभांडकाचे रेत जळी पडोनी, ते जळ हरिणी प्राशित, तोची झाला ऋषी शृंगी, तेने ख्याती केली दशरथ यागी, सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी, दिव्य पुत्र प्रसवली, सत्यवती मत्स्य गर्भ संभूत, तो मत्स्य राजपुत्र होत, महिषासुर दैत्य, महिषी गर्भी जन्मला, कित्येक ऋषी करुणावंत, वचन मात्रे गर्भ राहत, रेवती रमण जन्मत, रोहिणी पोटी कैसा पा, सांबाचे पोटी मुसळ झाले, ते कोणी कैसे घातले, कुंती पोटी पांडव जन्मले, पाच देवा समागमे, ऐसे बोलती वृद्धजन, तरी निंदा करीती दुर्जन, मागुती देववाणी झाली पूर्ण, ऐका वचन मूर्ख हो, शारदेस कोणी असत्य म्हणती, तरी जिव्हा चिरोनी किडे पडती, ऐसे ऐकता सात्विक सुमती, सत्य सत्य म्हणती त्रिवाचा, कित्येक दुर्जन पुन्हा बोलत, हे सर्वही कापट्य असत्य, तो जीवा चिरोनी अकस्मात, किडे गळो लागले, हे देखोनी सर्वजन, शारदेसी घालिती लोटांगण, म्हणती माते तू सत्यपूर्ण, जानकी रेणुके सारखी, मग तिस पुत्र झाला सतेज, लोक म्हणती शारदात्मज, वाढत जैसा द्विजराज, शुद्ध द्वितीये पासुनी, उपनयन झालिया पूर्ण, 8वे वर्षी वेद अध्ययन, 4 वेद षटशास्त्रे जाण, मुखोद्गत पुराणे, नवग्रहात जैसा वासर मणी, तेवी पंडितात अग्रगणी, जेणे अनुष्ठाने पिनाक पाणी, प्रसन्न केला सर्वस्वे, यावरी शारदा पुत्र समवेत, लक्ष्मी शिवरात्री व्रत अद्भुत, गोकर्ण क्षेत्राप्रती जात, यात्रा बहुत मिळाली, तो द्रविड देशींचा ब्राह्मण, तोही आला यात्रे लागून, परस्परे पाहून, कष्टी होती अंतरी,
परस्परा कळली खुण, पूर्वी देवी बोलिली वचन, उमा महेश्वर व्रताचे पुण्य, अर्ध देई पतीसी. पुत्र देई त्याचा त्यास, तू त्यापासी राहे 4 मास, समागमन करी निशेष, शिवपदासी पावसी. मग शिवरात्री यात्रा करून, भ्रतारासी केले नमन, म्हणे हा घ्या आपुला नंदन, म्हणोनी करी दिधला. उमा महेश्वर व्रत त्याचे अर्ध पुण्य देत, मग शारदा सवे जात, द्रविड देशाप्रती तेव्हा. शारदा व्रतस्थ पूर्ण, दुर्नपतीचे घे दर्शन, विख्यात झाला शारदा नंदन, महापंडित पृथ्वीवरी. तप आचरला अपार, मातृपितृ भजनी सादर, माता भवानी पिता शंकर, हेची भावना तयाची. जो न करी जनक जननीचे भजन, धिक त्याचे तपज्ञान, धिक विद्या धिक थोरपण, धिक भाग्य तयाचे. घरी साठवी स्त्रियेचे गोत, आणि मायबापा शिणवित, अन्न नेदी बाहेर घालित, शब्द बाणे हृदय भेदी. तो जरी पडला षटशास्त्र, परी अनामिकाहुनी अपवित्र, त्याचे न पहावे वक्र, विटाळ कदा न व्हावा. यद्यपि झाला स्पर्श जाण, तरी करावे सचैल स्नान, महादोषी तो कृतघ्न, यमदारुण गांजित. यावरी शारदेचा भ्रतार, महातपस्वी योगीश्वर, शरीर ठेवोनी परत्र, पावला तो शिवपदा. शारदा ही चिंतूनी मदन दहन, करी विधियुक्त सहगमन, पती समवेत कैलास भुवन, पावोन सुखे राहिली. शिवलीलामृत सुरसपूर्ण, किंवा हे दिव्य रसायन, भवरोगी सेविता जाण, आरोग्य होऊन शिव होती. जे मृत्यूने कळवळिले सहज, त्यासी नावडे हा रसराज. ज्यांची सुकृते तेजपुंज, तेची अधिकारी येथीचे. ब्रह्मानंदे श्रीधर, श्रोतया विनवी जोडोनी कर, शिवलीलामृत निर्जर, तुम्ही सेवा आदरे. पुढील अध्यायी सुरस कथा, पावन होय श्रोता वक्ता, मृडानी सहित शिवतत्वता, पाठी राखी सर्वार्थी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, दशम अध्याय गोडः. इति दशमो अध्याय समाप्तः. श्री साम सदाशिवार्पणमस्तु.